श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 10वा समास पहिला अंतकरण एक। श्रीराम सकळांचे अंतकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे ही निश्चयात्मक मज निरोपावे। ऐसे श्रोत्याने पुसले अंतकरण एक की वेगळाले याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोते। समस्तांचे अंतकरण एक निश्चय जाणावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपेला। श्रोता म्हणे वक्तयासी अंतकरण एक समस्तांचे तरी मिळेना एक एकासे काही निमित्ते। अंतकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते काही चोरिताच नयेते गौप्य गुह्य। ऐसी श्रोतयाची आशंका वक्ता म्हणे चळो नका सावध होऊ नये का निरूपण। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य महन मंगल पावन चरणकमलांना वंदन करून त्याचप्रमाणे माऊलींच्या कृपाछायेत निश्चित मनाने विसावलेल्या सर्व भाविकांना श्री गुरुदेव। भाविको, गेल्या आठवड्यात संत संघामध्ये आपण सर्वांनी स्थिती निरूपण ऐकलेलं आहे। माऊलीने अतिशय सुंदर अभंगामध्ये सांगितले, सापडलो एकामेका जन्मोजन्मी नोहे सुटका। गुरु शिष्य एकमेकाच्या प्रेमात भक्तिप्रेमात पडलेले असतात आणि त्याचप्रमाणे संत चोकबांनी सांगितले, उसडोंगा परी रसन हे डोंगा काय भुलला शिवरिले अंगा। चोकबा तेच सांगतायत, संत कबीरांनी पण तेच सांगितले, राम हमारा जप करे हम बैठे आराम। म्हणजे अंतर्निष्ठ भक्ती स्थिती निरूपण केव्हा प्राप्त होतं तर ज्यावेळेस आपण सद्गुरूंना निष्काम भावे शरण जातो। श्रद्धा निष्ठा प्रेम प्रीती जिव्हाळा आत्मीयता तळमळ गुरुचरणावर वाहतो त्यावेळेस गुरूंची कृपा होते आणि अंतर्निष्ठ भक्तीचा उगम होतो। हे आपण गेल्या आठवड्याच्या संत संघामध्ये ऐकलेले आहे। आजचा जो विषय दशक 10 समास पहिला यामध्ये रामदास स्वामींनी अंतकरण ऐक्य निरूपण विषयी सांगितलेलं आहे। या दशकामध्ये रामदास स्वामींनी वेदांताचे 3 सिद्धांत आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। 3 सिद्धांतामध्ये वेदांताचं संपूर्ण सार सांगितलेलं आहे। पहिला जो सिद्धांत आहे तो रामदास स्वामी सांगतायत, या विश्वामध्ये या जगामध्ये जिकडे तिकडे एक प्रचंड शक्तिमान ज्ञान संपन्न जाणीव कार्य करत आहे आणि या जाणीवेला जगज्योती असं म्हणलेलं आहे। आणि रामदास स्वामी सांगतायत, उपनिषदाने जसे हिरण्यगर्भ म्हणून वर्णन केले ते हेच आहे असं रामदास स्वामींनी ठणकावून सांगितलेलं आहे। आणि म्हणून सूर्याला सुद्धा आपण नमस्कार करताना म्हणतो हिरण्यगर्भाय नमः, महातेजस्वी सूर्य आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो सिद्धांत रामदास स्वामींनी सांगितले तो त्यांनी सांगितले की पिंडी व ब्रह्मांड
ब्रह्मांडालाही प्रलय आहे. आपल्या देहापासून संपूर्ण दृश्य विश्व सतत प्रलयाकडे धाव घेत असते. हा रामदास स्वामींनी दुसरा सिद्धांत सांगितलेला आहे. आणि तिसरा जो सिद्धांत रामदास स्वामींनी सांगितलेला आहे तो म्हणजे मायेचं सतत आपल्याला स्मरण आहे. परमात्म्याचं विस्मरण आणि मायेचं सतत स्मरण हे मानव जातीला आहे, मानव प्राण्याला आहे. आणि म्हणजे मायेचं सतत स्मरण हेच पाप आणि सद्गुरूंचं सतत स्मरण हे पुण्य असं रामदास स्वामींनी सांगितलं आहे. अंतःकरण ऐक्य निरूपण करताना रामदास स्वामींनी आपल्या सगळ्या साधकांना श्रोत्यांना 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट कुठली तर रामदास स्वामी सांगतायत की जे साक्षात्कारी संत आहेत या साक्षात्कारी संतांचा ध्येय त्याग झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव त्या साधकांना येत असतो, भक्ती करणाऱ्यांना येत असतो. आपल्याला काय काय असं ऐकायला अवघड वाटतं. तर उदाहरण द्यायचं झालं तर गजानन महाराजांनी, संत शिरोमणी गजानन महाराजांनी ऋषीपंचमी दिवशी ध्येय त्याग केले आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्याच गजानन महाराजांनी लक्ष्मण जंजाळांना रामकृष्ण परमहंसांच्या रूपात दर्शन दिलं. त्याच गजानन महाराजांनी दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी श्री क्षेत्र नाणीजाम जुना मठ श्रीनाथाच्या माहेर येथे आपल्या माऊलींना दर्शन दिलेलं आहे. दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला योगी अरविंद घोष सगळ्यांनाच माहीत आहेत, ज्यांचा पॉंडेचेरीला आश्रम होता. या योगी अरविंद घोषांना 1908 साली ब्रिटिशांनी अटक केली आणि अलीपूरच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. आणि ज्यावेळेस योगी अरविंद घोष त्यांचे योगाचे जे गुरु होते ते विष्णू लेले महाराज ते तुरुंगात योग साधना करत होते. आणि योग साधना करत असताना त्यांच्या साधनेत चुका झाल्या आणि त्यावेळेस त्या तुरुंगात एक मंजूळ आवाज, अरविंद घोषांना आवाज, तू साधनेत चुका करतोय असा मंजूळ आवाज आला. आणि त्यावेळेस अरविंद घोषांनी विचारलं आपण कोण. त्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं हा आवाज माझा आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे 4 जुलै 1902 साली स्वामी विवेकानंदांनी ध्येय त्याग केला आहे. परंतु स्वामी विवेकानंदांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की माझी अशरीरी वाणी योग्य व्यक्तीस मार्गदर्शन करेल. हेच रामदास स्वामींना सांगायचं आहे की साक्षात्कारी संतांनी ध्येय त्याग केल्यानंतरसुद्धा त्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकाला अनुभवास येतं. हे आपल्या साधकांना रामदास स्वामींनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. दुसरा जो रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे की कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, निष्काम भक्ती करा, निष्काम कर्म करा आणि केलेलं कर्म आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करा. तिसरी जी गोष्ट रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेली आहे की आपल्या प्रत्येकाला आत्मज्ञानाची तळमळ लागली पाहिजे, मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. हेच आपण मागणं सद्गुरूंना मागितलं पाहिजे. सद्गुरूंना सतत समस्या विचारून आपण त्रास देता कामा नये. आणि चौथं जे रामदास स्वामींनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे, रामदास स्वामी म्हणत आहेत की सद्गुरूंचं चिंतन मनन निधिध्यास सतत करून आपण रोकडा आत्मसाक्षात्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे आपण प्रवासी झाले पाहिजेत. पण केव्हा आपण सद्गुरूंच्यावर नितांत प्रेम ज्यावेळेस करणार आहात त्या हे सर्व आपल्याकडून काय होणार आहे, जमून येणार आहे. आपल्याकडून सद्गुरू करून घेणार आहेत. आपण निष्काम भावे सद्गुरूंना शरण जायचं आहे. सबसे बडा गुरु आणि गुरुशे बडा गुरुचा ध्यास, अशा गुरु कार्याचा ध्यास ज्यावेळेस लागतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि म्हणून जे अतिशय वेदांताचं जे महान तत्त्वज्ञान आहे त्या अतिशय साध्या सोप्या भाषेत सद्गुरू आपल्याला काय सांगतात, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. महावाक्यातच वेदांताचं सगळं सार स्वामींनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत करून सांगितलेलं आहे. आणि यासाठी आपण एक दृष्टांत बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. स्वामी दयानंद सरस्वती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. एक दिवस स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले. आणि त्यावेळेस भेटायला गेलेले असताना तिथं केशवचंद्र सेन, राखाल, मथुरा बाबू हे सर्वजण बसले होते. आणि स्वामी दयानंद आणि सर्वांची वेदावर चर्चा चालू झाली होती. ब्रह्म सगुण आहे का निर्गुण, ब्रह्म व्यक्त आहे का अव्यक्त, अशी चर्चा चालली होती. आणि त्यावेळेस रामकृष्ण परमहंस फक्त ऐकत बसले होते. आणि ते ऐकत असताना रामकृष्ण परमहंसांची समाधी लागली. स्वामी दयानंद सरस्वतीचं लक्ष गेलं रामकृष्ण परमहंसांच्याकडं. आणि त्यावेळेस त्यांचे उद्गार आहेत. ते म्हणले आम्ही वेद शास्त्र पुराण वाद विवाद शब्द पांडित्य बाष्कळ बडबड करून घुसळण करून काय आम्हाला मिळालं तर फक्त ताकाचीच प्राप्ती झाली. पण रामकृष्ण परमहंसांनी ताक लोणी प्राशन केलेलं आहे. आपल्याला जर लोणी प्राप्त करायचं असेल आपण सद्गुरू चरणाची काय करायचे, कास धरली पाहिजे. तर ते नवनीत जे आहे आत्मज्ञानाचा जो गाभा आहे तो सद्गुरू आपल्याला काय करत असतात, भाल करत असतात. आणि म्हणून माऊली आपल्याला वेळोवेळा काय सांगतात की ज्याला गुरु आज्ञा समजली त्यालाच अध्यात्म समजलं. माऊली नेहमी आपल्याला सांगत असतात की बाप्पा नेहमी म्हणायचे
की ज्याला गुरु आज्ञा समजली. आज आपल्या माऊलींनीसुद्धा गुरुआज्ञेचं तंतोतंत पालन केलं आणि म्हणून त्या पालन केल्यामुळे 21 ऑक्टोबर 2005 रोजी आपल्या माऊली जगद्गुरुपदी विराजमान झालेले आहे. हे कशाचं फळ? तर गुरु आज्ञेचं फळ. आणि म्हणून हे लोणी जर आपल्याला हस्तगत करायचं आहे तर आपण फक्त सद्गुरूंचंच ऐकायला शिकलं पाहिजे. मग सद्गुरू आपल्याला काय सांगतात? तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतन करू नका. दुसऱ्याच्या हाताला जर अत्तर लावलं तरच तुमच्या हाताला सुगंध येणार आहे. आपण आज काय लावायचं प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. आपल्या माऊली सांगतायत, ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळं विश्व एकच आत्मतत्वानं नटलेलं आहे. मग जर साप जर आपल्याला चावायला आला, दंश करायला आला, तर दुसरा मनुष्य प्राणी किंवा मानव प्राणी किंवा दुसरा प्राणी का पळतो? तर त्या शंकेचं निरसन करताना रामदास स्वामी सांगतायत की प्रत्येकामध्ये जाणीव एक आहे. ज्यावेळेस साप दंश करायला येतो त्यावेळेस दुसऱ्या प्राण्याला आपल्या संरक्षणाची जाणीव झालेली असती आणि ती जाणीव सर्वांमध्ये एक आहे असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. परंतु अनेक जाणीव वेगळे, सुप्त शक्ती आपल्या माऊली आपल्याला नेहमी सांगतात, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य प्राणीचे ज्ञान अधिक जाण सर्वदा. ही सुप्त शक्ती आपल्याला जाणीव कोण करून देतं? तर सद्गुरू करून देतात. आणि त्यासाठी एक दृष्टांत सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांनाच माहीत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचा समाजानं अतिशय छळ केला. विठ्ठलपंत रुक्मिणींनी देहांत प्रायचित्त घेतलं. संन्यासाची मुलं म्हणून त्यांना वाळीत टाकली. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा ते असह्य झालं आणि त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. ह्या समाजानं केलेला छळ त्यांना म्हणजे असह्य झाला आणि स्वतःला कोंडून घेतलं. आणि त्यावेळेस कोंडून घेतल्यानंतर संत मुक्ताबाई यांनी ज्ञानेश्वर माऊलींना जाणीव करून दिली. त्या म्हणाल्या, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुमचा जन्म कशासाठी आहे? समाज असाच टीका करत राहणार आहे. समाजाच्या टीकेकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला वेगळं कार्य करायचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु श्री नेहमी सांगतात, गुरु असावा रोख ठोकडा, गुरु नसावा मिंदा, कुणी निंदा अथवा वंदा, तो नाही कुणाचा बंदा. माऊली म्हणतात, आम्हाला जाणीव आहे माझं कार्य काय आहे, मी कशासाठी आलो आहे, मला काय करायचं आहे. त्यामुळे कुणी तिरस्कार दिला मला दुःख वाटत नाही, कुणी पुरस्कार दिला मी आनंदी होत नाही, कारण मला माझ्या कार्याची जाणीव आहे असं माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात. आणि अशा माऊलींनी सत्संगाच्या माध्यमातून शिष्यपण आपल्या सगळ्यांना त्याच तयारीचं निर्माण केलेलं आहे. आणि ज्यावेळेस एखादा समुद्र खवळतो, मोठमोठी वादळं सुटतात, त्यावेळी जे भित्रे असतात ते समुद्राच्या काठी आपल्या होड्या बांधतात. पण जे आपल्या सगळ्यासारखे धर्मवीर असतात, धर्मकन्या असतात, ते किती जरी संकट आली तरी घाबरत नाही. आणि म्हणून आम्हाला कौतुकानं म्हणा वाटतं की जो समुद्र से टकराता है उसे पहाड़ कहते, जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते, आणि जो तूफान से टकराता है उसे नरेंद्र माऊली का छावा कहते. असा आगळा वेगळा शिष्य छावा सद्गुरूंनी आपल्या तयार केलेला आहे. जो अमृत पितो तो विष प्यायला घाबरल, पण ज्याला विष पचवायची सवय झालेली आहे तो कशालाही घाबरत नाही. आणि विष पचवायची शक्ती जगद्गुरू नरेंद्र माऊलीने आपल्या सगळ्यांना प्रदान केलेले आहे, बहाल केलेले आहे. आणि त्यासाठी दोन अगोदर अनुभव आपल्याला सांगते. माऊलींचेच अनुभव. आपले माऊलींचे आलोरेचे शिष्य नालंग इंजिनियर आपल्या सगळ्यांनाच माहीत असतील. ज्यावेळेस कोयना नगरच्या 4थ्या टप्प्याचं कार्य पूर्ण झालं त्यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल अलेक्झांडर यांच्या हस्ते नालंग साहेबांचा सत्कार झाला. सगळ्या पेपरला त्या बातम्या आल्या होत्या. पण त्यावेळेस नालंग साहेबांनी मुंबईत काढलेले उद्गार आहेत की कोयना नगरच्या 4थ्या टप्प्याचं कार्य चालू असताना मला वेळोवेळी अडचणी आल्या, पण माझ्या सद्गुरूंनी मला जाणीव करून दिली की तू हे कार्य करू शकतोस. ही जाणीव कोण करून देतं? तर सद्गुरू आपल्याला करून देत असतात. आणि त्याचप्रमाणे माझा स्वतःच एक अनुभव सांगते. 5 जानेवारी 2005 साली जगद्गुरू श्रीनी मला मुंबईचा 1 महिन्याचा दौरा दिला होता. प्रबोधन सेवा दिली होती. मुंबईत 1 महिना झाला, 35 प्रबोधनं झाली. 31 जानेवारीला शेवटचं प्रबोधन माझं विलेपार्ले येतं होतं मुंबईला. आणि त्या दिवशी मला असं ऐकायला मिळालं की माऊली मुंबईत वडाळा इथं आलेले आहेत. आणि आंध्र प्रदेशला मध्य प्रदेशला माऊली जात होत्या. 1 महिना मुंबईत, ग्रामीण भागातली थोडी सवय, 1 महिना मुंबईत. आणि माऊलींची आज्ञा आणि 1 महिना मुंबईत कसा गेला समजलंच नाही. पण सारखी घरच्यांची कधी आठवण झाली नाही, पण सतत माऊलींचा ध्यास लागला होता. आणि ज्यावेळेस माऊली मुंबईत आल्या मला वाटलं
थोडा फोन करा. आणि 2 मिनटं जर माऊली माझ्यावर बोलल्या तर माझं 1 महिन्याचं सगळं मुंबईचं असं आनंद होईल. आणि म्हणून मी फोन केला. फोन कुणीच उचलला नाही. अतिशय दुःख झालं. आणि लास्ट प्रबोधन विले पार्ले मी प्रबोधनच्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर त्यावेळेस आपला सत्संग होता. आणि ज्यावेळेस झाले भजन आम्ही नमितो तव चरणा चालू झालं. आणि त्यावेळेस जगद्गुरू नरेंद्र माऊलींचं अचानक त्या सत्संगात आगमन झालं. माऊली स्वतः तिथं आल्या. त्यावेळेस अध्यक्ष मुंबईचे आत्माराम विचारे, मनोज परब ही मंडळी होती. कारण मला ध्यास लागला होता. आणि त्यावेळेस माझा जो मनात आलेली शंका, माऊलीनी माझी धून काढली की माऊलीनी आपण कधी कधी गाडीवर असतो स्वामी अक्कलकोट स्वामींचं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण माऊलीनी प्रत्यक्ष येऊन मला जाणीव करून दिली की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि म्हणून अमृतवाणी या प्रकाशन साहित्यामध्ये माऊली आपल्याला प्रत्येकाला सांगतायत की ज्यावेळेस माझी चिमणी पाखरं कुठलंही कार्य घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यात जातात, उड्डाण करतात, त्यास माझ्या मनाची अवस्था कशी होते हे जर वर्णन माऊलींनी 25 नोव्हेंबरला जे शिबिर झालं त्या शिबिरमध्ये केलं. माऊलींच्या शब्दात मी ते सांगते आपल्याला. बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून हात लागे ना कामाला, वृत्ती होई वेड्यावानी, डोळ्याचे नाखळे पाणी, बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून हात लागे ना कामाला. अशा आपल्या माऊलींच्या मनाची सुद्धा अवस्था झालेली असती. एवढे सद्गुरू आपल्यावर प्रेम करत असतात. माऊली नेहमी आपल्याला म्हणतात की तुमच्यासारखा जर शिष्यगण मला मिळणार असेल, माझ्यावर भरभरून प्रेम करणारा जर शिष्यगण मला मिळणार असेल तर तुमच्यासाठी मी परत ह्या भूमीवर अवतार घ्यायला तयार आहे. आणि म्हणून आपण कुठंही कमी पडता कामा नये. कारण गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन करणारा शिष्य सद्गुरूंना अतिशय प्रिय असतो. माऊली नेहमी सांगतात की माझ्या नावातच नाही आणि नाही म्हणणारा शिष्य मला अजिबात आवडत नाही. आपण कार्य करणारे कोण आहे? आपल्या देहाच्या माध्यमातून सद्गुरूंची शक्ती आपल्या माध्यमातून कार्य करत असते. आणि ज्यावेळेस सद्गुरू एखादी जबाबदारी आपल्यावर सोडत असतात त्यावेळेस आपण ते आनंदाने स्वीकारली पाहिजे. मला ते जमेल का, माझ्याच्याने ते होईल का? आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्याकडेच बघत असतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जर वेदांचं जर सार जाणून घ्यायचं असेल, जगज्योती आत्मप्रकाश रामदास स्वामींनी सांगायचं आहे, हा जर प्रकाश जाणून घ्यायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे, अंतरंग साधना केली पाहिजे. अंतकरण एक जाणीव कधी होते, तर चराचर व्याप्तमध्ये शक्ती एक आहे जी जाणीव कधी होते, ज्यावेळेस आपल्यावर गुरुकृपा होते तेव्हा. गुरुकृपा कधी होते, ज्यावेळेस आपण सद्गुरूंचं ऐकतो, सद्गुरूंच्या इच्छेत राहतो तेव्हा. मग सद्गुरू काय करतात, आकार उकार मकार हे 3 एकवटले ते म्या गुरु कृपेने मिले आदी बीज. आकार उकार मकार स्थिती उत्पत्ती लय ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे आपल्या देहातच एकवटलेत. पण ते केव्हा पाहायला मिळतं, ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा होते तेव्हा. आणि म्हणून ब्रह्मस्फुरण हे जे या प्रकाशन साहित्यामध्ये माऊली आपल्याला सांगतायत. म्हणून मी सांगितलं ओम नरेंद्रनाथाय नमः. आकार उकार मकार तो मीच आहे, मला शरण ये, तुला त्याचा नक्कीच बोध होईल. आणि यासाठी नेहमी शिष्यानं काय केलं पाहिजे, गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे तेवढा घेऊया आणि आपण या ठिकाणी थांबूया, कारण आपल्यापाशी वेळ फारच कमी आहे. आणि ताई इतक्या सुंदर बोलत होत्या निकमताई, त्यामुळे आमची इच्छा झाली नाही की त्यांचा माईक काढून घ्यावा. बोलतच राहाव्या, कारण मुलं ज्यावेळी बोलत असतात त्या आईला आतून मनातून गुदगुल्या होत असतात, आनंदाच्या गुदगुल्या होत असतात, समाधानाच्या गुदगुल्या होत असतात, किंवा ते आनंद विभोर झालेले असतात. तसाच काहीसा प्रसंग मगापासून चालू होता. आणि त्यामुळे मी पण देहभान विसरलो होतो आणि तुम्हाला मी बोध केला पाहिजे हेही विसरलो होतो. तेव्हा माईक काढून घेण्याची इच्छा नव्हती, परंतु शेवटी प्रत्येक भक्ताची इच्छा असते स्वामींनी काहीतरी बोलावं, म्हणून एक अभंग घेऊया आणि आपण या ठिकाणी थांबूया. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. गुरु चरणी
ठेविता भाव गुरुचरणी 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 ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव देव गुरुपासी आहे देव गुरुपासी आहे देव गुरुपाशी आहे देव गुरुपाशी आहे वारंवार सांगू काहे हो वारंवार सांगू काहे वारंवार सांगू काहे गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय।